नमस्कार प्रेक्षकांनो, चैतन्याने खूप प्रयत्न करून सुद्धा त्याचा प्लॅन फसताना तुम्हाला दिसणार आहे। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल की कोर्टामध्ये जे काही झालं त्यामुळे साक्षी भयंकर फसलेली असते, परंतु साक्षीनेच खून केलाय हे अजून सिद्ध झालेलं नसतं। फक्त साक्षीनेच खोटी साक्ष दिली हे सिद्ध झालेलं असतं। पण आता येणाऱ्या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीत साक्षीच्या तोंडून वधवून घ्यायचं की तिनेच विलासचा खून केला आणि ती वात्सल्य आश्रममध्ये तेव्हा होती। आणि यंत्रा भागामध्ये चैतन्य त्यानुसार प्लॅन सुद्धा करतो। या साक्षीवर खूप भडकतो, तू माझ्याशी खोटं बोलली, मला सगळं काही खरं सांगितलं नाही, कोर्टामध्ये मी तोंडावर पडलो, आणि बरंच तिला गोड गोड बोलून स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ही साक्षी त्याच्या बोलण्यात येऊन सगळं काही खरं सांगेल। आणि जेव्हा चैतन्याला खात्री पडते की आता साक्षी सगळं काही खरं सांगेल, तेव्हा तो व्हिडिओ शूटिंग सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो। परंतु ही साक्षी मात्र त्याला काहीच खरं सांगत नाही। ती उलट खोटं बोलते की मी विलासचा खून केलेला नाहीये, मला तो मधुकर आणि अर्जुन फसवत आहे, मी काहीच केलं नाहीये असं ती रडून चैतन्याला सांगत असते। परंतु चैतन्याला खूप चांगलं माहित असतं की विलासचा खून साक्षीनेच केलाय, परंतु आता त्याचा जो काही प्लॅन होता तो पूर्णपणे आता इकडे फसलेला आहे। आता तो पुन्हा एकदा नव्याने प्लॅन करताना तुम्हाला दिसेल।